सोलापूरच्या ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर तलाव येथील शेकडो मासे ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। माशांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याने प्रहार संघटनेच्या वतीने सोलापूर महापालिकेत धडक आंदोलन करण्यात आले। संतप्त कार्यकर्त्यांनी मृत मासे महापालिकेच्या आवारात फेकून आयुक्तांचा निषेध नोंदवला। यावेळी महापालिका प्रशासन हाय माशांच्या मृत्यूला जबाबदार कोण अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला। परवाचे मासे दिले सिद्धेश्वर तलावामध्ये महापालिका आयुक्तांचा मासे टाकून निषेध करतो। निषेध महापालिका आयुक्त मुर्दाबाद या महापालिका आयुक्तांचं करायचं काय? मुर्दाबाद महापालिका आयुक्त मुर्दाबाद महापालिका प्रशासन मुर्दाबाद महापालिका आयुक्तांना दाखल झालाच पाहिजे। प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी सांगितले की तलावातील पाण्याची नियमित तपासणी व ऑक्सिजन पातळी नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो माशांचा मृत्यू झाला असून याला थेट महापालिका आयुक्त जबाबदार आहेत। दोषींवर तत्काळ कारवाई करावी व तलावातील पाणी शुद्धीकरणाची तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी व नागरिकांतही चिंता व्यक्त केली जात आहे। तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। या प्रसंगी प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाऊ खरं तर सिद्धेश्वर मंदिर ग्रामदैवताच्या मंदिराच्या तलावामध्ये मासे जे आहेत ते सातत्यानं मरत आहेत। कासवांचा देखील मृत्यू होत आहे। महापालिका प्रशासन अजूनही गंभीर नाही दिसतंय। काय नेमकं आपली भूमिका आहे आज आंदोलन केलं? त्याच्यामुळेच सिद्धेश्वर तलावात जे मासे असतील किंवा कासवाचा मृत्यू झालेला आहे त्यासाठी महानगरपालिका प्रशासन असेल, महापालिकेचे आयुक्त असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील किंवा वन विभागाचे अधिकारी असतील, यांना काही देणं घेणं नाही। सिद्धेश्वर तलावाचं पावित्र्य जे काय आहे ढासळत चाललेलं आहे। अनेक जे काही लोक तिथं दर्शनासाठी येतात त्यांना घाणेरडा वास येतो। मग ज्या वेळेस मासे तिथं मृत झाले किंवा कासव मृत झाले त्यावेळेस महानगरपालिका प्रशासनाने तिथं त्यावेळेस नंतर यांना जाग आली। काल 54 लाखाचं टेंडर काढलं, ते कारंज वगैरे तयार करून ते कारंजाचे फवारे वगैरे उडून जे काही दूषित पाणी आहे त्या दूषित पाण्याला ते पूर्ण हे मग मला सांगा, स्मार्ट सिटी अंतर्गत त्यांनी जे काही तलावामध्ये जे काही फरशा वगैरे बसवणार होते, तिथं वेगवेगळे झरे वगैरे करणार होते, कारंजे करणार होते, मग ते स्मार्ट सिटीचे पैसे गेले कुठं? ज्या वेळेस तिथं मासे मृत होतात, कासव मृत होतात, सामान्य जनतेवर तुम्ही गुन्हा दाखल करता। तसाच महापालिका आयुक्त असतील किंवा जे काही वन विभागाचे अधिकारी असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे। मी उद्या आज संध्याकाळी आपले पोलीस आयुक्त राजकुमार साहेबांना एक निवेदन देणार आहे की संबंधित आयुक्तांना या गोष्टीशी म्हणजे यांच्यावर ठपका ठेवून, महापालिकेच्या आयुक्तावर ठपका ठेवून, वन विभागाच्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवून आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे जे काही करणे गरजेचं आहे। म्हणून मी त्यांना पत्र सुद्धा देणार आहे आयुक्त साहेबांना। आणि हे सगळं जे सिद्धेश्वर तलावाचं पावित्र्य जे ढासळत चाललेलं आहे त्या सर्व गोष्टीसाठी महापालिका आयुक्त असतील किंवा महापालिकेचे जे काही प्रशासकीय अधिकारी असतील ते स्वतः जबाबदार आहेत। त्याच्या अनुषंगाने त्यांचा निषेध म्हणून आज इथं मासे आणून मासे टाकून त्यांच्या विरोधात आम्ही घोषणाबाजी करून आज त्यांचा निषेध म्हणून आंदोलन केलेलं आहे। धन्यवाद। तर 1-2 कॅरी बॅग तुम्ही फक्त मासे आणलेत आणि हे टाकले तिथं वास आपल्याला सहन होत नाही, पण मंदिराचे जे तलाव आहे तिथं हजारोंच्या संख्येनं मासे मरत आहेत आणि भाविकांना सगळ्यांना याचा त्रास होतो। खरं तर हे फार दयनीय बाब आहे। महापालिकेकडे या सर्व गोष्टी आहेत। महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत त्या तलावाचं सुद्धा टेंडर काढलं होतं। आपल्याला माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, मग ते टेंडर काढले होते, खाली फरशा घालणार होते, व्हाईट फरशा घालून मग त्याच्यावर पाणी सोडणार होते, कारंज सोडणार होते, हे सगळी गोष्ट करणार होते।
आता जर तलावाचं पाणी प्रदूषित होता तर आजपर्यंत तुम्ही काय झोपला होतात का? या सर्व गोष्टी किंवा तिथलं जर देवाचं किंवा सिद्धेश्वर मंदिराचं, सिद्धेश्वर महाराजांचं जे काय पावित्र्य आहे ते संपत चाललेलं आहे. या सर्व गोष्टीला जबाबदार फक्त आणि फक्त महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. आता सध्या बीजेपीची सत्ता आलेली आहेत, महापौर वगैरे झालेले आहेत, सगळे नगरसेवक आलेले आहेत. आता तुम्हाला जाग आली. प्रशासन ज्यावेळेस 3 वर्ष तुमचं होतं त्यावेळेस तुम्ही झोपला होता का? ही हरामखोरगिरी तुम्ही करता आहात. मग आलेले स्मार्ट सिटीचे पैसे गेले कुठं हे तुम्हाला विचारणं, तुमच्या माध्यमातून विचारणं गरजेचं आहे. त्यांचा निषेध म्हणून मुद्दाम मासे आणून इथं टाकून त्यांचा निषेध आंदोलन केलेलं आहे.